सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्र उत्सव लवकरच सुरू होत आहे। नवरात्र म्हटलं की आपण सगळेच एक वेगळंच चैतन्य, एक वेगळाच उत्साह अनुभवत असतो। या नवरात्री दुर्गा देवीच्या आदिशक्तीच्या 9 रूपांची आराधना आपण करतो। आजच्या व्हिडिओत आपण याच नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीचे महापर्व सुरू होत असते। नवदुर्गेचे पहिले स्वरूप शैलपुत्री देवीला समर्पित आहे, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री देवीचे पूजन करतो। शैल म्हणजे पर्वतराज हिमालय, हिमालयाची कन्या म्हणून देवीचे नाव शैलपुत्री असं आहे। हिमालयाची पुत्री म्हणून तिने जन्म घेतला व पुढे महादेवांची अर्धांगिनी म्हणून तिचे पूजन केले जाऊ लागले। शैलपुत्री देवीच्या एका हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे। तिचे वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषभारूढा असंही म्हटलं जातं। शैलपुत्री देवीची मनोभावे आराधना केल्याने चंद्रदोष नाहीसा होतो, तसेच निरोगी आयुष्य लाभतं। त्यामुळे तिची उपासना करण्यासाठी एक प्रार्थना मंत्र आहे, तो आपण बघूया। वंदे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं। अश्विन शुद्ध द्वितीया म्हणजेच नवरात्रीची दुसरी माळ, या दिवशी आपण आदिशक्तीच्या ब्रह्मचारिणी या रूपाचं पूजन करतो। ब्रह्म या शब्दाचा अर्थ इथे तप असा होतो। कठोर तपश्चर्या करणारी ब्रह्मचारिणी देवी असं तिचं स्वरूप आहे। हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आल्यानंतर महादेव पती म्हणून मिळावे यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली, कित्येक वर्ष तपस्या केली आणि त्यामुळे महादेव प्रसन्न झाले होते। ब्रह्मचारिणी देवीची मनोभावे आराधना केल्याने मंगळदोष नाहीसा होतो असं मानलं जातं। तसंच आपल्या अंगीचा सदाचार आणि संयम वृद्धिंगत होतो। आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचा नाश होतो। आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा प्रभावही नाहीसा होतो आणि हाती घेतलेल्या कार्यात यशप्राप्ती होऊन आपली ध्येयाप्रतीची निष्ठा आणखीनच दृढ होते। चला तर मग ब्रह्मचारिणी देवीसाठी प्रार्थना करूया। तिची प्रार्थना करण्यासाठी जो मंत्र आहे तो बघूया। दधानाकर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा। तिसरी माळ, नवरात्रीचा तिसरा दिवस। आदिशक्तीच्या या तिसऱ्या रूपाचं नाव आहे चंद्रघंटा। देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकारात अर्धचंद्र आहे, त्यामुळे देवीला चंद्रघंटा असं संबोधलं जातं। देवी सिंहावर आरूढ झालेली आहे। असुरांचा विनाश करण्यासाठीच देवीने हा अवतार धारण केला होता। या देवीची मनोभावे आराधना केल्याने आपल्या अंगीही निर्भयता येते, निर्भीडपणे संकटांना सामोरं जाण्याचं बळ आपल्याला मिळते। त्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीच्या आराधनेसाठी, तिच्या उपासनेसाठी हा प्रार्थना मंत्र नक्की म्हणा। पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्रकैर्युता प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण देवीच्या कुष्मांडा या रूपाची पूजा करतो। देवी कुष्मांडा ही अष्टभुजाधारी आहे। जेव्हा सर्वत्र अंधकाराचं वास्तव्य होतं, तेव्हा देवीने तिच्या दिव्य स्मित हास्याद्वारे ब्रह्मांडाची निर्मिती केली असं मानलं जातं। देवीचं वास्तव्य सूर्यमंडलाच्या आत आहे असंही म्हटलं जातं आणि यावरूनच आपण देवीच्या अलौकिक तेजाची कल्पना करू शकतो। कुष्मांडा देवीची मनोभावे उपासना केल्याने भाविकांना यश, कीर्ती आणि निरोगी आयुष्य प्राप्त होतो असा भाविकांचा विश्वास आहे आणि याच विश्वासाच्या आधारावर ते देवीची प्रार्थना करतात। सुरा संपूर्ण कलशं रुधिराप्लुतमेव च दधाना हस्तपद्माभ्यां कुष्मांडा शुभदास्तु मे। अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच पाचव्या माळेला आपण पूजन करतो स्कंद मातेचं। स्कंद देवाची आई म्हणजेच कार्तिकेयाची आई असल्या कारणाने देवीच्या या रूपाला आपण स्कंद माता म्हणून ओळखतो। देवी चतुर्भुजाधारिणी आहे। तिच्या दोन्ही हातात कमळाचे फूल आहे। एका हाताने तिने कार्तिकेयाला सावरलेलं आहे आणि दुसरा हात वर मुद्रेत आहे।
जेव्हा आपण स्कंदमातेची आराधना करत असतो, तिची पूजा करत असतो, तेव्हा कार्तिकेयाची ही उपासना आपल्याकडून आपसुकच होत असते. कारण मातेच्या कुशीत तिचं बाळ आहे आणि तिच्या बरोबरच त्याचीही उपासना आपण करत असतो. मातेचं हे रूप प्रेम, करुणा, वात्सल्य याचं प्रतीक आहे. मातृत्व वैशिष्ट्य दाखवणारं तिचं स्वरूप आहे. त्यामुळे मनोभावे तिची आराधना केल्याने दीर्घायुष्य लाभतं व सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात असं मानलं जातं. त्यामुळे भाविक तिच्या प्रार्थनेसाठी पुढील मंत्र म्हणतात. सिंहासनागता नित्यं पद्माश्रितकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. नवरात्रीचा 6वा दिवस. 6व्या माळेला आपण पूजन करतो आदिशक्तीच्या कात्यायनी या रूपाचं. कात्यायन नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांच्या घरी देवी प्रकट झाली होती. त्यामुळे देवीच्या या रूपाला कात्यायनी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ही देवी सुद्धा चतुर्भुजधारिणी आहे. देवीच्या याच रूपाने महिषासुराचा वध केला होता असं म्हटलं जातं आणि म्हणूनच देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून आपण ओळखतो. कुमारिका चांगला वर मिळावा यासाठी कात्यायनी देवीची मनोभावे पूजा करतात. देवीची मनोभावे उपासना करणाऱ्यांना देवी सर्व संकटातून मुक्त करते. चला तर मग तिची प्रार्थना करण्यासाठी कुठला मंत्र आहे तोही बघूया. चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना कात्यायनी शुभं दद्या देवी दानवघातिनी. आदिशक्तीचं 7वं रूप म्हणजेच 7व्या माळेला जिचं आपण मनोभावे पूजन करतो ती कालरात्री. मनोभावे तिची उपासना केल्याने भाविक सर्व प्रकारचे रोग, विकार आणि नकारात्मक शक्तींपासून दूर राहतात. देवी कृष्णवर्णीय आहे आणि त्यामुळेच देवीला कालरात्री म्हणून ओळखलं जातं. देवीचं हे रूप दुष्टांचा विनाश करणारं आणि सज्जनांना भरभरून आशीर्वाद देणारं आहे. ती भक्तांना अभय देते. देवीचं वाहन गाढव आहे. देवी चतुर्भुजधारिणी आहे. तिच्या एका हातात खडक, दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र, एक हात वरमुद्रेत आणि एक हात अभय मुद्रेत आहे. देवीला शुभंकरी असंही म्हटलं जातं. देवीच्या प्रार्थनेसाठी हा मंत्र 7व्या माळेला आपण आवर्जून म्हणूया. एकवेणी जपा कर्णपुरा नग्ना खरा स्थिता लंबोटी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपादोल्लसल्लोह लता कंटकभूषणा वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्री भयंकरी. अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजेच नवरात्रीचा 8वा दिवस आणि या दिवशी आपण पूजा करतो देवीच्या महागौरी या रूपाची. देवीने श्वेतवस्त्र परिधान केलंय. माता पार्वतीने महादेव पती म्हणून मिळावे यासाठी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण याच तपश्चर्येचं फळ म्हणून देवीला गौरवर्ण प्राप्त झाला होता असं म्हटलं जातं. देवीचं वाहन वृषभ आहे. महागौरीच्या आराधनेने सर्व पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं. देवी चतुर्भुजधारिणी आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, एक हात वरमुद्रेत आणि दुसरा हात अभय मुद्रेत आहे. माता महागौरी ही अतिशय करुणामयी व चैतन्यमयी आहे. तिचं तेज संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करणारं आहे. नवरात्रीच्या 8व्या माळेला करूया महागौरीची प्रार्थना. श्वेते वृषे समारूढा श्वेतांबरधरा शुचिः महागौरी शुभं दद्यान् महादेव प्रमोददा. भक्तांना 8ही सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणून जिची ओळख आहे ती देवी सिद्धिदात्री, जिची पूजा आपण नवरात्रीच्या 9व्या माळेला करतो. सिद्धिदात्री देवी कमळ पुष्पावर विराजमान आहे. हिचंही स्वरूप चतुर्भुज आहे. देवीने कमळ, शंख, गदा आणि चक्र हातात धारण केलंय. देवीच्या उपासनेने यश, कीर्ती, धनसंपदा प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्व इच्छा आकांक्षा देवी आपल्या पूर्ण करते. नवरात्रीच्या 9व्या दिवशी आपण मातेचे पूजन करतो आणि तिची पूजा केल्यानंतर नवरात्रीची समाप्ती मानली जाते. देवीची प्रार्थना करण्यासाठी आपण पुढील मंत्र म्हणतो. सिद्ध गंधर्व यक्षा घैरसुरैरमरैरपि सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी. तर अशा प्रकारे नवरात्रीच्या या 9 दिवसात आपण शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा,
स्कंदमाता कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा आदिशक्तीच्या 9 रूपांचे पूजन करतो. नवरात्रीत देवीकडून नक्की काय मागायचं? ती तर तिच्या भक्तांना नेहमीच भरभरून आशीर्वाद देत असते. तरीही आपण या नवरात्रीत देवीकडून शक्ती मागूया. येणाऱ्या परिस्थितीला निर्भीडपणे सामोरं जाण्याचं बळ आम्हाला दे अशी प्रार्थना करूया. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.